आपला RBN न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत। जिजाबाई प्राथमिक शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षण आपल्या दारी। शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचलित जिजाबाई प्राथमिक शाळा शिशुविहार मंगळवेढा येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण आपल्या दारी हा नाविन्यपूर्ण असा उपक्रम हाती घेतलेला आहे। सध्या कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा बंद आहेत, सर्व मुलांचे शिक्षण बंद झाले आहे। मुले शाळेपासून व शिक्षणापासून दूर गेलेली होती। मुलांच्या अभ्यासाबाबतीत व गुणवत्तेच्या बाबतीत पालक तसेच शिक्षक विचार करत होते। या उपक्रमाअंतर्गत शाळेतील सर्व शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याचे काम करत आहेत। यामुळे ठिकठिकाणी पारावरची शाळा, झाडाखाली शाळा, अंगणातील शाळा भरवण्यात आली आहे। नेहमीच्या शिक्षण पद्धतीत 4 भिंतीच्या आत मुले मुली शिकत होती, परंतु आता कोविडच्या पार्श्वभूमीवर मुले मुक्त वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात शिकू लागली आहेत। जिजाबाई शाळेने आतापर्यंत चाकोरीबद्ध शिक्षणाला बगल देत नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत। यामध्ये यापूर्वीच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आलेले आहे। विद्यार्थ्यांना झूम ॲप तसेच गुगल मीट याद्वारे ऑनलाईन क्लासद्वारे शिक्षण दिले जात आहे। शिक्षण आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना 8 दिवसाचा अभ्यास लेखी स्वरूपात दिला जातो। दिलेला अभ्यास विद्यार्थी या कालावधीत पूर्ण करतात। पूर्ण झालेला अभ्यास शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन तपासतात व त्यांना मार्गदर्शन करतात। विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे काम शिक्षक त्या ठिकाणी करतात। या उपक्रमामुळे आमची मुले दररोज अभ्यास करू लागली आहेत। तसेच शिक्षकांच्या भेटीमुळे मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत आहे। शिक्षक घरी आल्यामुळे विद्यार्थी व पालक दोघांनाही समाधान वाटू लागले आहे, अशी प्रतिक्रिया पालक संतोष बेदरे, विठ्ठल जावीर, पप्पू बेदरे, नागनाथ बेदरे, भानुदास घोडके, दादा घोडके, दिनकर घोडके, नागनाथ घोडके, रामदास बाबर, हरुण मनेरी, शकील मुजावर, मनोज मोरे, बंडू बेदरे, सतीश कदम यांनी सदर उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले। माझे नाव प्रसाद संतोष बेदरे। मी इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे। सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहेत, त्यामुळे आमचे ऑनलाईन क्लास घेण्यात येतात व जर 8 दिवसात आमचे सर घरी येऊन आमचा अभ्यास चेक करतात, म्हणून आम्हाला छान वाटते ना अभ्यास हे करावेसेच वाटते। मेरा नाम प्राची अमोल शेवड़े है। मैं 6ठी कक्षा में पढ़ती हूँ। मेरे स्कूल के सभी अध्यापक बहुत अच्छे से पढ़ाते हैं। हमें हमारे स्कूल में बहुत अच्छा लगता है। स्कूल में हर रोज नई बातें सीखने को मिलती है। स्कूल में सभी लड़कियों की अच्छी तरह से देखभाल की जाती है। स्कूल में हमेशा खुशी का माहौल रहता है, इसलिए हमें स्कूल छूटने के बाद भी घर पर जाने में उदासी लगती है। हमारा स्कूल बहुत अच्छा है। धन्यवाद। माझे नाव सानिका गणेश बेदरे आहे। मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे। सध्या शाळा बंद असल्याने तरीही आमचे शिक्षक आम्हाला ऑनलाईन पद्धतीने शिकवतात। तसे दररोजही अभ्यास घेतात व दर 8 दिवसांनी आमच्या घरी येऊन आमचा अभ्यास तपासतात। त्यामुळे आम्हाला नेहमी अभ्यास करावा असं वाटते। खूप छान वाटतं। My name is Nanishari Ghodke. I am studying at 7th class in Jizabai School, Shishwar, Mangalveda. My school is very beautiful. Our teachers are very caring and lovable. They taught us correctly. Teachers always support all students for study. I love my school very much. माझे नाव सना मनली आहे। मी इयत्ता 7वी मध्ये जिजाबाई शिकत आहे। आमच्या शाळेचे मुख्याध्यापक गुंडसर नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात। आमच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शाळेतील सर्व शिक्षक नेहमी
प्रयत्नशील असतात. शाळा बंद असल्या तरी आमचे शिक्षण सुरू आहे. आम्हाला आमची शाळा जिजाबाई शाळा खूप आवडते. जिजाबाई शाळेने जो उपक्रम राबवला आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे. त्यातीलच एक उपक्रम शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम शाळेनं सुरू केलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत शाळेतील सर्व शिक्षक सहकारी बांधव विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत. त्यांचा अभ्यास तपासला जातोय. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट दिल्या जातात. या कालावधीमध्ये ऑनलाईन शिक्षणाची सुरुवात देखील शाळेनं शाळेमध्ये ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून शाळेने सुरू केलेली आहे. त्याला पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसतोय. यामुळं विद्यार्थी आणि पालक यांना आपल्या मुलांच्या भवितव्याबद्दल अतिशय आश्वासक असं वातावरण जिजाबाई शाळेने या ठिकाणी करून दिलेलं आहे. सर्व स्तरातून या उपक्रमाची दखल घेत आमच्या शाळेबद्दल एक सहानुभूतीची भावना आणि एक उपक्रमशील शाळा म्हणून आमच्या शाळेचा या ठिकाणी गुणगौरव होत आहे. त्याबद्दल मी सर्व पालकांचं आभार मानतो. कोरोनाच्या या कालावधीत सुद्धा आमची मुले शिक्षण घेत आहेत. याचा आम्हाला आनंद आहे. ऑनलाईन तासात मुले अगदी शाळेत बसल्यासारखेच बसून शिक्षण घेत आहेत. आमच्या मुलाचे भविष्य चांगले घडवण्यासाठी जिजाबाई शाळेचे आम्ही आभार मानतो. विद्यार्थ्यांचे शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक विकास होण्यासाठी या प्रशालेमध्ये नेहमीच या प्रशालेचे सर्व शिक्षक नाविन्यपूर्ण वेगवेगळे कार्यक्रम राबवतात. शाळा हे विद्येचं मंदिर असून त्या शाळेत शिकणारे विद्यार्थी हे त्या मंदिरातले देव आहेत आणि त्या शाळेतील शिक्षक हा त्या मंदिराचा पुजारी असतो. सतत धडपड करणे हाच शिक्षकाची पूजा असते. हा विचारभाव मनी मांडून सर्व शिक्षक या प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी सतत झटत असतात. त्याबद्दल मी प्रशालेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, स्टाफ, संस्थाचालक यांना धन्यवाद देतो. इथं थांबतो. शिक्षक आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या दारोदारी जाऊन शिक्षक हे विद्यार्थ्याच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करीत आहेत आणि विद्यार्थ्याच्या अडचणी त्याच्या घरी जाऊन समजून घेत आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना दिलेला ऑनलाईन अभ्यास असेल किंवा ऑफलाईन अभ्यास असेल हे शिक्षक त्या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन तपासतात आणि त्यांना मार्गदर्शन करतात. या सर्व उपक्रमाचं पालक वर्गातून निश्चितपणानं कौतुक होत आहे. शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचलित जिजाबाई प्राथमिक शाळा शिशुविहार मंगळवेढा या शाळेच्या वतीनं कोरोनाच्या बंद असलेल्या अवस्थेमध्ये ज्या शाळा आहेत त्या कालावधीमध्ये शाळेनं नाविन्यपूर्ण असे उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्यातीलच एक उपक्रम शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम शाळेनं सुरू केलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत शाळेतील सर्व शिक्षक सहकारी बांधव विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत. त्यांचा अभ्यास तपासला जातोय. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट दिल्या जातात. या कालावधीमध्ये ऑनलाईन शिक्षणाची सुरुवात देखील शाळेमध्ये ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून शाळेने सुरू केलेली आहे. त्याला पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसतोय. यामुळं विद्यार्थी आणि पालक यांना आपल्या मुलांच्या भवितव्याबद्दल आरबीएन न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. आरबीएन न्यूज मराठी.